केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर काल लोकसभेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला। या अहवालात रेवडी संस्कृतीवरती ताशेरे ओढण्यात आलेत। विशेषतः महाराष्ट्र महसुली तुटीत गेला हे नोंदवताना लाडकी बहीणसारख्या योजनांवरती ताशेरे ओढण्यात आलेत। अशा योजनांमुळेच राज्यावर महसुली तुटीचा बोजा वाढल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले। तसंच महिला कामगारांच्या श्रमशक्तीतील सहभागावर नकारात्मक परिणाम झाल्याचं नमूद केलंय। महाराष्ट्रातील पिकांच्या पॅटर्नमध्येही बदल झाल्याचं या अहवालात लिहिण्यात आलेलं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, काल जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल केंद्रात सादर करण्यात आला, महाराष्ट्रासंदर्भात त्यात काय निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत, काय म्हणण्यात आलंय? केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या सभागृहासमोर सादर केला जातो आणि या अहवालामध्ये काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनांसारख्या निधी वाटपाच्या योजनांमुळे महसुली तूट वाढलेली आहे। महाराष्ट्रासारखं राज्य जे महसुली रेव्हेन्यू सरप्लसमध्ये होतं तिथून ते रेव्हेन्यू डेफिशिएटमध्ये गेलेलं आहे। अशी निरीक्षणं ही आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये नोंदवण्यात आलेली आहेत। भारताच्या आजवरच्या परंपरेमध्ये आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा अतिशय महत्त्वाचा दस्तावेज असतो आणि याविषयीचा अभ्यास हा केंद्रीय अर्थ खात्याकडून सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतो आणि त्यानंतर अर्थसंकल्प बजेट सादर केलं जातं। या बजेटच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या आर्थिक सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील या अशा योजनांवर कडक ताशेरे ओढलेले आहेत आणि जवळपास देशभरामध्ये एकूण सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंताही व्यक्त करण्यात आली आहे आणि महसुली उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर महसुली उत्पन्नाच्या तुलनेत महसुली खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे जवळपास 40 बेसिस पॉईंटनी रेव्हेन्यू डेफिशिएट वाढलेला आहे संपूर्ण देशभरातल्या ॲव्हरेज सर्व राज्यांचा। अशी निरीक्षणं या संपूर्ण आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये नोंदवण्यात आलेली आहेत। दरम्यान यावर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। आता आपण जर म्हणता केंद्राच्या सर्वेक्षणमध्ये आलेत तर लाडक्या बहिणीमुळेच आलेत असंही म्हणता येणार नाही। आपण जर 2-5 वर्षाचा कार्यकाळ बघितला कोविडपासून तर अनेक संकटे ही नैसर्गिक आहेत। त्याच्यामुळं त्याला तर काही कोणी म्हणजे चॅलेंज करू शकत नाही। कोविडमध्ये फार मोठा फटका बसला कारण हा 1 वर्षाचा काही तोटा आहे किंवा 1 वर्षाचा परिणाम आहे असं अजिबात नाही आहे। तर त्याच्यातून सावरण्यासाठी तर दुसरा इलाज नाही आहे कारण ती योजना काय बंद करण्याची योजना नाही आहे, ती कायमस्वरूपी चालूच राहणार आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 36 लाख कोटी घेऊन डावसवरून आलेले आहेत। 36 लाख कोटी रुपये घेऊन आले आहेत आणि मंत्रालयामध्ये 36 लाख कोटी मोजण्याचं काम सुरू आहे 6व्या माळ्यावर। बरं का, ते आता रिझर्व्ह बँकेत भरले जातील आणि मग सगळं आबाद आहे। तुम्हाला असं वाटतंय का की आता लाडकी बहीण बघा महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळलेली आहे, अत्यंत कोसळली आहे, जमीनदोस्त झालेली आहे आणि लोकप्रिय योजनांच्या नावाखाली राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट महाराष्ट्राचं अर्थव्यवस्था रसातळाला घेऊन जात आहे। आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये तर पूर्ण राज्याचे वाटोळच केलं आहे, दिवाळखोरीच निघाली आहे। निवडणुका जिंकण्यासाठी हे जे काही पंतप्रधान मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर रेवडी, आता रेवडी म्हणाले ते रेवडी वाटून म्हणतायत तर स्वतःच रेवडी वाटत आहेत, रेवडी वाटूनच या निवडणुका फिरवल्या जात आहेत आणि त्यामुळे राज्याची एकूण आर्थिक स्थिती न बघता निवडणूक जिंकून सत्ता संपादनासाठी सत्ता मिळवण्यासाठी राज्याचा वाटोळा करायचा अधिकार यांना दिला कोणी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।